नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत बीड प्रकरणात आतापर्यंत काय काय अपडेट आलेले आहेत त्या संदर्भातल्या सुरुवातीला टॉप 9 बातम्या। आम्ही आणि मुख्यमंत्री दोषींना कधी पाठीशी घालणार नाही। जे दोषी आढळतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल। पक्ष बघितला जाणार नाही। संतोष देशमुख प्रकरणावर आता अजित पवारांचं हे भाष्य। पुन्हा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये। आणि मी पुन्हा सांगतो, जर कोणी दोषी असेल, त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई। चौकशीत कोणी वरिष्ठ आढळला तर त्याचीही गय केली जाणार नाही। हत्येशी दुरान्वयही संबंध नाही असं धनंजय मुंडेंनी सांगितलं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही। मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे। राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे। एक आका आतमध्ये, दुसरे मोठे आका बाहेर। आका 302 मध्ये आत जाऊ द्या, सर्व बाहेर येईल। सुरेश धस यांचा निशाणा। की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे। आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे। मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनाच विचारा। सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान। हे त्यांना विचारा। हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे। त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून मागणी, मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही। संजय राऊतांचा निशाणा। यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरावर दबाव आहे, आक्रोश आहे। अजित पवारांची हिंमत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची हिंमत नाही। नुसते आरोप करू नका, तुमच्याकडे पुरावे असतील तर सीआयडी एसआयटीला द्या, तसं त्यांना सांगितलंय। याबाबत फडणवीस आणि बावनकुळे सोबतही चर्चा झाली। सुरेश धस यांच्यावरील प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। तुमच्याकडे नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या एसआयटीला द्या, सीआयडीला द्या। पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे? मिटकरी आणि हाकेंचा देशमुख हत्येवरून फोकस डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, सुरेश धस यांचा आरोप। मोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायव्हर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। परळीत एका वर्षात 109 मृतदेह सापडले, फक्त 5 मृतदेह रेकॉर्डवर आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांचा गंभीर खुलासा। 109 मृतदेह सापडलेत एका वर्षात परळीमध्ये। 109 त्यातले फक्त 5च रेकॉर्डवर आलेत। पुण्यातील एफसी रोडवर एका नव्या इमारतीचं वाल्मिक कराडचे 7 शॉप इमारतीत भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप। 601 ते 607 क्रमांकाचे गाळे आकाचे, 608 दुकान विष्णू साठेच्या बहिणीच्या नावावर, यातील एकाची किंमत 5 कोटी। सुरेश धस यांचा आरोप। एक शॉप असं काढताय, 7 शॉप आकाने बुक केलेत, 7। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। आणि 608 विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर।